नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सचिन बेंडभर सरांच्या कानमंत्र या कथासंग्रहातली कथा नवस. संध्याकाळी जेवणं उरकल्यावर मंजिरीने भांडी धुवून घेतली. आकाश टी व्हीवर बातम्या बघत होता. तिने मध्येच रिमोट हातात घेऊन तिचा आवडता झी टॉकीज हा चॅनल लावला तर तिचा आवडता पिक्चर नवरा माझा नवसाचा सुरू होता. हे बघून तिचा चेहराच खुलला. तिने रिमोटचा ताबा घेतलेला बघून आकाशने तोंड वेंगाडलं. त्यात कितीतरी वेळा पाहिलेला तोच तो पिक्चर लावल्यानं त्याने डोक्यालाच हात लावून घेतला. तो तिला तक्रारीच्या सुरात म्हणाला, म्हणजे अगं जरा नीट तरी लावणं काहीतरी. 17 वेळा पाहिलेला तोच पिक्चर बघून तुला कंटाळा येत नाही का गं? तशी ती मांजरीसारखी फिसकारत म्हणाली, वारे वा, म्हणे कंटाळा येतो. तुमची क्रिकेट चालू असते तेव्हा मी अशीच बोलते का? तेव्हा दिवसभर टी व्हीला बांधून असता ते चालतं तुम्हाला. मग माझ्या वेळेलाच काय रोग येतो देव जाणे. मी जरासा हातात रिमोट घेतला की झाली आपली किरकिर सुरू. तुम्हाला ना मी काही चांगलं बघत असलेलं बघवतच नाही. तसा तो नरमाईच्या भाषेत तिला समजवत म्हणाला, अगं तसं नाही गं, मी क्रिकेट बघतो ना, पण रोज किमान नवीन मॅच तरी असते. मी तुझ्यासारखं तेच थोडं बघतो. त्यात काय बघायचं आहे हो? इकडून पण आपलेच आणि तिकडूनही आपलेच खेळायला. आपल्या देशाचं असतं तर वेगळं होतं, पण त्या IPLनी सगळ्या पुरुषांना वेडं बनवलं आहे. ते कमवतात पैसे, तुम्ही मात्र फुक्कट वेळ घालवता. काय उपयोग असल्या खेळाचा? नुसती वेळेची बरबादी, दुसरं काय? मंजी बोलायला ऐकणार नाही हे ओळखून आकाशने तिला समजवण्याचा नाद सोडला आणि तिच्याबरोबर तोही पिक्चर पाहायला लागला. मग एखाद्या विजयी उमेदवाराच्या आविर्भावात ती TV पाहायला लागली. मध्येच खुदकन हसून म्हणाली, आकाश, तुला एक गोष्ट माहिती आहे का? कोणती ग? त्याने आश्चर्याने विचारलं. तशी ती लाजतच म्हणाली, अरे तुझाही जन्म नवसानीच झालाय. काय? कोणी सांगितलं तुला? सासूबाईंनी. पण फेडलाय ना तो नवस? अरे हो बाबा, ते मला माहिती आहे. घाबरू नकोस तू. तुला काय मी या चित्रपटात दाखवलंय तसं नागडा नाही घेऊन जाणार. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, नवसाच्या गोष्टी अगदी खऱ्या ठरतात ना? तसा तो कपाळावर आलेला घाम आपल्या रुमालानं अलगट टिपत म्हणाला, अगं हो, पण तू यात दाखवल्याप्रमाणे विचित्र नवस करू नको म्हणजे झालं. तशी ती नाक मुरडत म्हणाली, इतकी पण बुद्धी नाही आहे मी. शाळेत मुलांना 4 गोष्टी शिकवते मी. थोडं मलाही जनरल नॉलेज आहे. अगं हो, मला कळतंय ते सगळं, पण नवस म्हटलं की तुझा वीक पॉईंट. त्यामुळे तू भावनेच्या भरात अशक्य असणारा नवस बोलली नाहीस म्हणजे मिळवलं. कारण केलेला नवस फेडावा लागतो बरं का. नाही तर माणसाच्या आयुष्यात 7.5 हात धुवून मागे लागते. अरे ते मला माहिती नाही आहे का? म्हणून तर फेडता येतील असेच नवस मी बोलते. माझ्या इच्छाही साध्या असतात आणि नवसही साधाच असतो. हे नवसाचं भूत तुझ्या मानगुटीवरनं कधी उतरतंय काय माहिती. प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं की आलाच तुझा नवस. तशी ती हसत म्हणाली, हो तर येणारच नवस. आता माझा नवराच नवसाचा आहे म्हटल्यावर येणारच ना नवस. तसे दोघेही अगदी खळखळून हसायला लागले. सकाळी सकाळी मंजिरी शाळेत वेळेवर जाण्यासाठी घाईघाईनं उरकत होती. तिने 8 वाजता मुलांना स्कॉलरशिपचा तास सांगितला होता. तिने घड्याळात पाहिलं, 7:45 वाजले होते. नशीब शाळा 1-1.5 किलोमीटरच्याच अंतरावर होती. तिने डबा पिशवीत टाकला, पर्स हातात घेतली. टेबलावरून गाडीची चावी घेऊन बाहेर जाताच तिला सनकोटची आठवण झाली. त्यामुळे ती पुन्हा आत आली. आतल्या खोलीतून सनकोट घालतच ती हॉलमध्ये आली. ती बाहेर पडणार इतक्यात TVवर सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची माहिती तिच्या कानावर पडली आणि तिची पावलं दारात थबकली. निवेदक सांगत होता, अहमदनगर जिल्ह्यातील गणेशाचं अत्यंत जागृत देवस्थान म्हणजे सिद्धटेकचं सिद्धिविनायक मंदिर. हजारो भाविक दररोज गणेशाच्या दर्शनासाठी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित असतात.
महाराष्ट्रातलं हे अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असल्यानं नवस करण्यासाठी किंवा केलेला नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने इथे येतात. आपण जाणून घेऊयात इथल्या भाविकांच्या काही प्रतिक्रिया. एवढं बोलून तो जरासा मागे वळला आणि त्यांनी समोर असलेल्या एका महिलेला प्रश्न विचारला. नमस्कार, आपलं नाव? मी छाया वडगुले. कुठून आलात आपण? मी औरंगाबादहून. इतक्या लांब तुम्ही केवळ सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आला होतात का आणखीन काही काम होतं? न लाजता ती उत्तरली. ॲक्च्युली ना, माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, पण आम्हाला मूलबाळ होत नव्हतं. मग माझ्या मैत्रिणींनी इथल्या देवाला नवस करायचा सल्ला दिला. मागच्या वर्षी मी नवस केला आणि तो पूर्ण झाल्यामुळं मी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आली. तसा निवेदक कॅमेऱ्याकडे बघून कडाडला. बघा बघा मंडळी, आज बाप्पांच्या आशीर्वादानं या छाया वडघोलेंचा नवस पूर्ण झाला. सिद्धिविनायकाचं हे महाराष्ट्रातलं अत्यंत जागृत देवस्थान आहे. इथे अनेकांचे नवस पूर्ण होतात आणि तो फेडण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी येतात. मग तो बाजूला असलेल्या एका वृद्ध महिलेकडे गेला आणि त्यांना विचारलं, आजी, तुम्ही इथे देवदर्शनाला आलाय का तुमचा पण काहीतरी नवस आहे? तशी आजी हातवारे करत बोलली, अरे बाबा, आमची वडिलोपार्जित जमीन आहे. एकदा आम्हाला पैशाची गरज भासली तेव्हा आम्ही ती सावकाराकडे ठेवली गहाण. पण नंतर कळलं सावकारानं आमच्याकडनं ती जमीन लुबाडली. मग आमची फसवणूक झाल्याच्या कळताच आम्ही कोर्टात धाव घेतली. तेव्हाच या सिद्धिविनायकाला साकडं घातलं आणि आज आमचा नवस पूर्ण झाला बघ. देवानं आमचं गारणं ऐकलं आणि आमची जमीन आम्हाला परत मिळाली. नवसाला पावला बाप्पा, त्यांनी आम्हाला मिळवून दिला न्याय. असं म्हणून मंदिराकडे बघत आजींनी मनोभावे हात जोडून बाप्पांना नमस्कार केला. मग निवेदक कॅमेराकडे बघून म्हणाला, बघितलं मंडळी, इथे कित्येकांचे नवस पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या आपण काही निवडक प्रतिक्रिया ऐकल्या. सिद्धटेकचं हे जागृत देवस्थान पंचक्रोशीतच नाही तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ते म्हणजे नवसामुळे. कॅमेरामन ऋषिकेश रेकामेसोबत मी अतुल वाघ, ABCD 12 तास. मंजिरीने ते पाहताच जागेवरून हात जोडले, डोळे मिटून म्हणाली, बाप्पा बाप्पा, आजपर्यंत आमच्या मोरवाडीत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीला लागलेला नाही. गेल्या 60 वर्षापासून एकही विद्यार्थी आला नसल्यानं गावकऱ्यांची तीव्र इच्छा आहे की किमान एक तरी विद्यार्थी शिष्यवृत्तीत यावा. बाप्पा, यावर्षी मी प्रामाणिकपणे मेहनत करते. मला यश दे बाप्पा. बाप्पा, मी तुला 21 प्रदक्षिणा घालीन. मंजिरी, मंजिरी. बाहेरून आकाशनं आवाज देताच ती भानावर आली. घाईघाईत बाहेर येऊन म्हणाली, काय हो, काय झालं ओरडायला? अगं, तेवढी मोटार बंद कर. झाडांना पाणी देत देत आकाश बोलला, काय सारखं त्या झाडांजवळ असतं देव जाणे. असं म्हणत तणतणत तिने मोटार बंद केली. आकाशला पहिल्यापासूनच झाडांची आवड होती. झाडांवर त्याचं प्रचंड प्रेम. त्यामुळे घराच्या बाजूला छोटीशी जागा असली तरी त्या लहानशा जागेत त्यांनी बरीच झाडं लावली होती. त्यात एखाद्या फुलझाडाला सुंदर फुलं आली किंवा एखाद्या पेरूच्या झाडाला पेरू आले की तो तिथं सेल्फी घ्यायचा आणि मोबाईलवर तो फोटो आपल्या स्टेटसवर ठेवायचा. कधी घरी पाहुणे मंडळी आली की त्यांना आवडीनं झाडं दाखवायचा. शेवगा, पेरू, चिक्कू आवर्जून पाहुण्यांना जाताना द्यायचा. झाडांना तो मुलांप्रमाणे जपत असे. मंजिरीने परीक्षा जसजशी जवळ येईल तसतशी तासाची वेळ वाढवायला सुरुवात केली. निरपेक्ष भावनेनं ती कष्ट करत होती. तिच्या मेहनतीला मुलंही प्रतिसाद देत होती. ती आवडीनं तासाला येत होती. त्यांचा अभ्यासही अगदी आनंदात चाललेला होता. जानेवारी सुरू झाला. परीक्षेला जेमतेम 1च महिना राहिला. मंजिरीने तास रात्री 10 पर्यंत वाढवला. मुलंही न कंटाळता अगदी 10 वाजेपर्यंत थांबत होती. शेवटच्या टप्प्यात प्रश्नपत्रिकांचा जोरदार सराव चालू होता. न थकता सकाळी 7 पासून रात्री 10 पर्यंत मंजिरी तास घेत होती. आकाश तिला वेळोवेळी पाहिजे ती मदत करत होता. घरच्या मुलाबाळांचं आणि जेवणाखाण्याचं तिच्या सासूबाई यमुनाबाईच बघत होत्या.
तिने शिष्यवृत्तीचा संकल्प केल्यापासून सासूबाईंनी तिला किचनमध्ये प्रवेश करूच दिला नाही. सुनेच्या नवसाला गणपती पावावा म्हणून सासूबाई रोज तासभर गणेशाचा जप करत बसायच्या. शेवटी परीक्षेचा दिवस उगवला. शाळेपासून 2 किलोमीटर असणाऱ्या केंद्र शाळेत परीक्षा होती. मंजिरीने सर्व मुलांना त्यांच्या बैठक क्रमांकावर बसवलं. अगदी शेवटच्या क्षणीही ती मुलांना धीर देत होती, त्यांचा आत्मविश्वास वाढवत होती. परीक्षेला सुरुवात झाली तशी मंजिरी झाडाखाली निवांत बसून मुलांची वाट पाहायला लागली. आजूबाजूला बरेच शिक्षक आपापल्या मुलांची वाट बघत सावलीला बसलेले होते. टोल होताच मुलं धावत आपापल्या शिक्षकांच्या जवळ आली. मंजिरीजवळ मुलं येताच ती म्हणाली, हे बघा, परीक्षेसंदर्भात अजिबात कुठलीही चर्चा न करता जेवण करून घ्या आणि पुढच्या पेपरची तयारी करा. पेपरबद्दल चर्चा केली तर त्याचा परिणाम पुढच्या पेपरवर होऊ शकतो. मुलांनी आपापल्या पिशव्या घेतल्या, त्यातून डबे बाहेर काढले. छानशी सावली बघून रिंगण करून सगळे जेवायला बसले. बाई, तुम्ही नाही जेवणार का हो? प्रथमेशनी धीराने बाईंना प्रश्न विचारला. त्यावर त्या हसून म्हणाल्या, नाही बाळांनो, तुम्ही जेवण करा, मी नंतर करीन हां. मग मुलं जेवण करायला लागली. बाई त्यांना कौतुकानं बराच वेळ बघत होत्या. परीक्षा झाली, निकालही लागला. मंजिरीची 5 मुलं शिष्यवृत्तीत आलेली होती. गणेशाला केलेला नवस सार्थ झाला. बाप्पा नवसाला पावला. मग सगळ्या कॉलनीत पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला. त्या दिवशी सगळं घर आनंदून गेलं. शाळेत ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार सरपंचाच्या हस्ते केला. मंजिरी, आकाश, सासूबाई तिघांनाही भरून आलं होतं. वर्षभर केलेल्या मेहनतीचं चीज झालं. मग महिन्याभरानं मंजिरी आपल्या कुटुंबाबरोबर बाप्पाला केलेला नवस फेडण्यासाठी सिद्धटेकला निघाली. प्रवास करत असताना शिष्यवृत्तीसाठी घेतलेली मेहनत, त्यात आलेल्या अडचणी, त्यावर केलेले उपाय, हे सारं तिला आठवायला लागलं. जादा तासाला बिबट्यानं लावलेली हजेरी आठवून तिला गालातच हसू आलं. त्या दिवशी नेहमीप्रमाणे जादा तासाला मुलं थांबली होती. रात्रीचे 9 वाजले होते. मंजिरी मुलांचा अभ्यास चेक करत होती. तेवढ्यात बाहेरचा आरडाओरडा तिच्या कानावर पडला. काय झालं असेल म्हणून तिने वरूनच दुसऱ्या मजल्यावरनं खिडकीतनं डोकावलं आणि समोरचं दृश्य बघून ती हादरली. बिबट्या भर चौकात आयटीत चालत होता आणि माणसं सैरावैरा पळत होती. ते दृश्य बघून ती घाबरली. तिने भीत आकाशला फोन केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तोही ताबडतोब तिथे पोहोचला आणि तिला धीर दिला. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात फक्त बिबट्याचीच चर्चा होती. चौकात असणाऱ्या लाईटच्या खांबावरचे बल्ब गेले होते. सरपंचांनी तासाभरातच शिपायाला सांगून ते लावून घेतले. बिबट्यामुळे का होईना, पण अंधारात पडलेल्या गावाचा लखलखाट झालेला होता. रस्त्यावरच्या सगळ्या खांबांना बल्ब बसवण्यात आले होते. हे सगळं आठवलं आणि मंजिरी मनाशीच हसायला लागली. गाडी चालवता आकाशने विचारलं, अगं काय झालं, काय हसायला? काही नाही, असंच. अगं पण तरीही काही नाही, शाळेतला तो बिबट्याचा प्रसंग आठवला आणि हसू आवरेना. खरं आहे, तो प्रसंग फार भयानक होता बरं का. तुझा फोन आला तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मला वाटलं आता काही तू रात्रीचे तास घेणार नाहीस, पण तुला मानलं पाहिजे बरं का, तू तुझी जिद्द काही सोडली नाहीस. माझ्या बाप्पांवर विश्वास होता. मला काहीही होणार नाही असा विश्वास बाप्पावरच्या श्रद्धेमुळेच होता. शेवटी माझ्या मनातली इच्छा बाप्पांनी पूर्ण केली. हो ना, देव नवसाला पावला बघ आपल्या. अरे आलंच की आपलं बाप्पांचं मंदिर. आकाशनी मंदिर दाखवताच मंजिरीने मनोभावे हात जोडले. मोठ्या आनंदात सासूबाई, आकाश आणि आपल्या 2 मुलींना घेऊन ती गाडीतनं खाली उतरली. अनुष्का आणि अंजली तर धावतच मंदिरात गेल्या. मग हसतच पूजेचं ताट घेऊन मंजिरीने आपल्या सासू आणि पतीबरोबर मंदिरात प्रवेश केला. देवासमोर डोळे मिटून मनोभावे हात जोडले आणि मनाशी पुटपुटली, देवा, आज तुझ्या दारी मी नवस पूर्ण करण्यासाठी आली आहे. माझ्या कष्टाच्या वेलीवर तू आशीर्वाद रूपानं 5 फुलं दिलीस, माझ्या नवसाला पावलास. तुझा असाच कृपाशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे हो.
मंजिरीने हळुवारपणे डोळे उघडले. समोर गणेशाची मूर्ती बघून तिला प्रसन्न वाटलं. तिने मोठ्या श्रद्धेने बाप्पाला फुलं, हार आणि नारळ अर्पण केला. मग मंदिराच्या प्रदक्षिणेसाठी तिने पुजाऱ्याला विचारताच पुजाऱ्यानं मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर वेगळी सोय केल्याचं सांगितलं. ती बाहेर आली आणि चौकशी केल्यावर समजलं की प्रदक्षिणा पूर्ण गावाभोवती आहे. त्यासाठी खाली ब्लॉक टाकून ऊन न लागण्यासाठी छताची सुद्धा सोय केलेली आहे. एक फेरी जवळजवळ 1 किलोमीटरची होती. हे ऐकून मंजिरी मटकन खालीच बसली. तिने तर 21 फेऱ्यांचा नवस केला होता. आता नवस पूर्ण करायचा म्हणजे 21 किलोमीटर चालायला लागणार होतं. त्या कल्पनेने तिला जागेवरच भोवळ आली. आपण विचार न करता आणि कुठलीच माहिती नसताना केलेला नवस आपल्याच अंगलट आल्यानं तिला आता पश्चात्ताप व्हायला लागला. ती स्वतःला दोष द्यायला लागली. तिची सासू आणि पती आकाश तिची ती अवस्था बघून साशंक मुद्रेनं तिच्याकडे पाहायला लागले. मग तिची सासू समजुतीच्या सुरात बोलली, अगं मंजिरी, काही हरकत नाही. तुझा नवस आपण तिघे मिळून पूर्ण करू. तिघेही 7-7 फेऱ्या मारू. वाईट वाटून घेऊ नकोस ग तू. आकाश तिला समजवत म्हणाला, हो ग, आपण तिघेही 7-7 फेऱ्या मारू, नवस पूर्ण करू. आता एक फेरी किती लांब आहे हे थोडंच तुला माहिती होतं. तसा तुझ्या शिष्यवृत्तीत आम्ही ही मदत केली आहे, हातभार तिथेही आम्ही लावला आहे, तसा इथेही लावू. तशी मंजिरी निर्धारानं उठत ठामपणे म्हणाली, नाही आकाश, नवस मी केलाय आणि तो मीच फेडणार. यात कुणीही मध्ये पडायचं नाही. माझ्याकडून शब्द गेलाय म्हणजे तो पाळला गेलाच पाहिजे. कदाचित बाप्पा माझी परीक्षाही बघत असेल. मी ती परीक्षा पास होणार. मी आज 21 फेऱ्या मारणार, नवस पूर्ण करणार. तोपर्यंत तुम्ही मुलींना घेऊन कुठेतरी झाडाखाली बसा. असं म्हणून एकवार तिने कळसाकडे पाहिलं. आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करून ती चालायला लागली. सुरुवातीच्या 10 फेऱ्या वेगात झाल्या. त्यानंतर मात्र तिचा वेग मंदावला. उन्हाची किरणं झोंबायला लागली. घसा कोरडा पडला. पायात त्राण राहिलं नाही. तरीही तिने कशाचीही तमा न बाळगता चालणं बंद केलं नाही. मनात एकच जिद्द होती, ती म्हणजे आपण केलेला नवस पूर्ण करणं. कुठल्याही परिस्थितीत 21 फेऱ्या पूर्ण करायच्याच या जिद्दीनं ती पेटली होती. त्यामुळे तिला दुसरं काही दिसत नव्हतं. बघता बघता 15 फेऱ्याही पूर्ण झाल्या. तिच्या सासूबाई, पती, तिच्या 2 मुली तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. ते चौघेही तिच्या 21 फेऱ्या कधी होत आहेत याची वाट बघत होते. सासूबाई देवाला हात जोडून तिच्या नवसात बाधा येऊ नये म्हणून देवाला प्रार्थना करत होत्या. आकाशही तिचा नवस पूर्ण व्हावा म्हणून देवाकडे विनवण्या करत होता. दोन्ही मुली अल्लड आणि अवखळ असल्या तरी शांत उभ्या राहून हात जोडून मंदिराकडे बघत होत्या. त्या कुटुंबाची परीक्षा जणू बाप्पा बघत होता. मंजिरी श्री गणेशाचा जप करत एकसारखी चालत होती. अनवाणी चालत असल्यानं पायांना फोड आले होते. आपल्या ध्येयाकडे हळूहळू मार्गक्रमण करत तिने 20 फेऱ्या पूर्ण केल्या. आता शेवटची फेरी बाकी होती. सगळ्यांचं लक्ष मंजिरीकडे लागलेलं होतं. चालताना ती हेलकावे खात होती, तरीही ती तोल सावरत होती. तिची ती अवस्था बघून सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आकाश तर माशासारखा तडफडत होता. पण मंजिरी मात्र जिद्दीला पेटली होती. कुठेही न थांबता न थकता ती चालत होती. आता थोडाच टप्पा शिल्लक होता. सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. त्याची तिरपी किरणं तोंडावर येत होती. तिला आता थकवा जाणवत होता. शरीराचा पूर्ण गळहाटा झाला होता. एक एक पाऊल उचलण्यासाठी तिला सारा जीव एकवटावा लागत होता. तिच्या चेहऱ्यावर तो त्राण दिसत असला तरी चेहरा मात्र समाधानाने फुलला होता. अखेर शेवटची फेरी तिने पूर्ण केली आणि ती जाग्यावर मटकन खाली बसली. तिच्या शरीरावरच्या वेदनांची जागा आता विजयाच्या आनंदानं घेतली होती. शिष्यवृत्तीत 5 विद्यार्थी आल्याचा जेवढा आनंद झाला नाही तेवढा नवस पूर्ण केल्याचा आनंद तिला झाला होता. तिच्या परीक्षेत ती आज पास झाली होती. सर्वजण तिच्या भोवती गोळा झाले.
सर्वांची नजर तिच्यावर होती, पण तिची नजर मात्र मंदिराच्या कळसावर खिळलेली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि ओठावर हसू होतं. 21 प्रदक्षिणा घातल्यानं शरीराचा त्राण गेला असला तरी नवस पूर्ण केल्याच्या समाधानानं तिच्यात नवचैतन्य संचारलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सचिन बेंडभर सरांची कथा नवस. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.